आष्टी तालुक्यातील रोडागिरी बाबा यात्रा संदल उत्साहात सर्व धर्म समभावाचा दिला संदेश। आष्टी तालुक्यातील डोंगर माथ्यावर वसलेल्या रोडागिरी बाबा यांच्या पवित्र स्थळी दरवर्षीप्रमाणे यंदाही यात्रा संदल मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात साजरी करण्यात आली। शहरापासून सुमारे 12 किलोमीटर अंतरावर, धानोरा व कडा मार्गावर सुमारे 15 किलोमीटर अंतरावर आणि पुढे 3 किलोमीटर डोंगर रस्त्यावर वसलेले हे धार्मिक स्थळ परिसरातील नागरिकांसाठी श्रद्धेचे केंद्र बनले आहे। या यात्रेत हिवरा, भोजेवाडी, दादेगाव, डोंगरगण, पिंपरखेड आदी गावांतील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। विशेष म्हणजे या दर्गा मंदिराची सेवा हिंदू आणि मुस्लिम बांधव एकत्र येऊन करत असल्याने येथे सर्व धर्म समभावाचे जिवंत उदाहरण पाहायला मिळते। या ठिकाणच्या ग्रामपंचायतींकडून निधी उपलब्ध करून देण्यात येतो, तसेच ग्रामस्थांच्या वर्गणीतूनही या पवित्र स्थळाची देखभाल केली जाते। आज आपण आष्टी तालुक्यातील रोडागिरी बाबा यांच्या या ठिकाणी एक डोंगरावर जे मंदिर आहे त्या ठिकाणी आलेलो आहोत। या ठिकाणी आपण सर्वत्र पाहत आहोत, या ठिकाणी वरही हिंदू मुस्लिम आणि खाली हिंदू मुस्लिम असं एकतेचं हे गाव आज ही यात्रा आपण या ठिकाणी पाहत आहोत। आपण या ठिकाणी आमचे सरपंच आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमका ही यात्रा कशी साजरी केली जाते, या ठिकाणची ठेवण कशी केली गेलेली, ही जपणूक यांनी वारसा कसा जपला आहे। नमस्कार सरपंच साहेब, नाव आपलं? गोपने मच्छिंद्र बाबासाहेब। काय या ठिकाणी जे रोडागिरी बाबांचं जे मंदिर आहे, दर्गा आहे, हे कशा पद्धतीने या ठिकाणी उरूस असेल, यात्रा असेल, कशी साजरी केली जाते? यात्रा म्हणजे एक हिंदू मुस्लिम एकतेचं एक प्रतीक म्हणून यात्रा बघितली जाते आणि आपल्या आष्टी तालुक्यामध्ये हिवरा, भोजेवाडी असे 6 ते 7 गावांमध्ये एक यात्रा आहे आणि यात्रेवर आपण जर बघितलं तर ध्वज पण हिंदू मुस्लिम एकत्रीकरणचा म्हणजे हे भाग आहे, सहभागी समजा नाही। किती वर्षांपासून या ठिकाणी ही यात्रा साजरी केली जाते? कसा काय हेतू आहे? ही यात्रा पिढी ना पिढी कुणालाच सांगू म्हणजे सांगता येत नाही, ही पहिल्यापासून म्हणजे यात्रा म्हणजे नाही का होत। या ठिकाणी जी आता जी देखरेख आहे, या ठिकाणी जे रंगोटी केलेली आहे, या ठिकाणी जे डेव्हलपमेंट झालेले आहे, हे नेमकं कसं केलं जातं? ही डेव्हलपमेंट ही सगळं आमच्या हिवरा हिवरा भोजेवाडी ग्रामपंचायतच्या तर्फे आणि डोंगरगण असेल, दादेगाव असेल, ह्या गावांच्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून होतो आणि काही ठिकाणी लोकवर्गणीमधून पण होतं, कारण की देवाचं इथं खूप मानलं जातं नाही का। जर आपण म्हणतोय 2-3 ग्रामपंचायतीच्या माध्यमातून, मग हा एरिया कसा ठरवला जातो का हे आमच्या आधीतलं आहे यांनीच केलं पाहिजे असं याचं काय नाही? असं काही नाही, कुठलंही गाव कुठलं कोणी काय म्हणत नाही। आणि जास्त करून देवाचं मंदिर जे आहे हे पूर्ण हिवरा हद्दीमध्ये आणि जे बॅक साईडने एकूण ह्या साईडने हे बाकी गाव, दादेगाव झालं, डोंगरगण झालं, पिंपरखेड झालं, ह्या गावची शिवा आहे। अच्छा, म्हणजे हे पूर्ण शिवर गाव असल्यामुळे हे जे मंदिर असल्यामुळे हे सर्व ठिकाणी किती लोकसंख्या असेल या ठिकाणी येणारी? या ठिकाणी 30 ते 35 हजार पब्लिक येत असते दरवर्षी यात्रेला। या ठिकाणी राहण्याचं त्यांचं काही व्यवस्था वगैरे असते का? काय काही राहण्याची पाणी वगैरे सुविधा असते आणि राहण्याची एवढी लई म्हणजे सुविधा नाही सध्या पावसामुळे, कारण की ह्या कार्यक्रम यात्रा पूर्ण पावसामध्ये येते आणि पुणे, मुंबई हे सगळे बाहेरून येतात। या यात्रेचं स्वरूप म्हणजे किती दिवसाची यात्रा तयार? एकच दिवसाची यात्रा असते आणि आता हे जे देवस्थान आहे रोडागिरी बाबा देवस्थान, हे सुरेश अण्णाच्या माध्यमातून वर्ग क मध्ये गेलेला आहे आणि आता त्यांचा प्रयत्न क मध्ये पण येत आहे थोड्या दिवसामध्ये। या मंदिराची काय प्रॉपर्टी म्हणजे जसे आपण म्हणतो जागा पुरातन वगैरे असं काही आहे का या ठिकाणी? नाही, तसे काही नाही, पण पहिल्यापासून हे पूर्ण गावांची शिवावर आहे आणि हे पूर्ण ग्रामपंचायतची जागा आहे गायरांमधले। आणि आता ह्या रोडागिरी बाबाच्या मंदिरासाठी सुरेश अण्णा आमदार आपले आष्टी पाटोदा सुरूरचे यांच्या माध्यमातून 5 कोटी रुपयाचे आता ह्या मंदिरावर विकास कामासाठी निधी त्यांनी टाकलेला आहे आणि आता थोड्याच दिवसामध्ये ते काम सुरू होत आहे। एक एकदम अशी सुंदर यात्रा आपण या ठिकाणी पाहत आहोत। गेल्या अनेक वर्षांपासूनची ही परंपरा असलेली ही यात्रा आज आपण पाहतोय हिंदू मुस्लिम आणि 3 ग्रामपंचायत मिळून या मंदिराचं एक ठेवण करत असते। त्याच पद्धतीने या ठिकाणी एक दिवशी यात्रा भरत असते। मात्र यात्रेच्या दिवशी हजारो भाविकांनी येथे उपस्थिती लावून रोडागिरी बाबांचे दर्शन घेतले। संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते।
मंदिरावर फडकणारा हिरवा झेंडा आणि भगवा झेंडा यांनी यात्रेला विशेष आकर्षण प्राप्त झाले आणि एकतेचा संदेश अधिक ठळकपणे अधोरेखित झाला. यात्रेदरम्यान स्थानिक नागरिकांनी येणाऱ्या भाविकांची मनापासून सेवा करत आदरातिथ्याची परंपरा जपली. पावसाळ्यात होणारी ही यात्रा असल्यामुळे डोंगरावरील कच्चा रस्ता, चिकट माती आणि सतत पडणारा पाऊस यामुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. उतारावर गाड्या घसरत असल्याने अनेक ठिकाणी वाहनांची रांग लागली होती. अशा कठीण परिस्थितीतही स्थानिक नागरिकांनी पुढाकार घेत भाविकांच्या गाड्या बाहेर काढण्यासाठी मोठी मदत केली. अनेकांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून चिखलातून गाड्या ढकलत मदतीचा हात दिला. त्यामुळे यात्रेचा अनुभव केवळ धार्मिकच नव्हे तर मानवतेचा आणि सहकार्याचा संदेश देणारा ठरला. रोडागिरी बाबा यात्रेने पुन्हा एकदा सिद्ध केले की श्रद्धा, एकता आणि परस्पर सहकार्य यांच्या बळावर कोणतीही अडचण सहज पार करता येते. सर्व धर्मांच्या लोकांनी एकत्र येत साजरी केलेली ही यात्रा सामाजिक ऐक्याचा आदर्श ठरली आहे. असलम बिन साद, तिरंगा न्यूज, बिनधास्त न्यूज, अहिल्यानगर.